शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये भूमीला मारण्याचा प्लॅन करणं रागिणीला खूप भारी पडणार असतं। रागिणीला भूमीला मारण्याचा प्लॅन करणं स्वतःच्याच अंगलट येणार असतं आणि हे मात्र रागिणीला माहीत नसतं। रागिणीला माहीत नसतं केलेला प्लॅन आपल्या जीवाशी उलटणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता मूर्ख पौर्णिमा रागिणीला या सगळ्यात अडकवणार असते। आणि त्याचप्रमाणे रागिणी आणि पौर्णिमाचं भयानक सत्य ऐकल्यामुळे भूमी सावध होत आता आजी समोर सगळं आणणार असते आणि त्यातच कारणीभूत ठरणार असते एक घटना, ते म्हणजे रागिणीच्या रूममध्ये सापडलेले प्रॉपर्टीचे पेपर। त्यामुळे रागिणी जे बोलली ते खरंच होतं, रागिणीने जो प्लॅन केला होता तो खराच होता। हे सगळं आता मात्र भूमीच्या समोर येणार असतं। भूमीच्या समोर आल्यावरती भूमी जो निर्णय घेणार असते तो निर्णय मात्र आता पाहून रागिणी हादरणार असते। आत्तापर्यंत भूमीला हलक्यात घेत भूमीची हेळसांड करत रागिणीने घेतलेला निर्णय आणि या सगळ्यामध्ये राजा काका काय निर्णय घेणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत। आता रागिणीने भयंकर आरोप केल्यावरती रघु काका बिचारे सांगत असतात, मालकीणबाई खरंच मी काही नाही केलेलं आहे, पण ऐकायला मात्र कोणी तयारच नसतं। आणि इकडे भूमीला मात्र 100% विश्वास असतो की रघु काका असं काही करणार नाही, पण समोर आलेले पुरावे पाहता तिला काही बोलता सुद्धा येत नसतं। या सगळ्यामुळे आता भूमी तेव्हा तरी गप्प बसते आणि इकडे रागिणी मस्तवालपणे रघुला बाहेर हाकलून देते। रघुला बाहेर हाकलल्यावरती आता रघु जाता जाता एक इशारा देतो आणि रघु सांगतो की काहीही झालं तरी सुद्धा आजी तुम्हाला माहिती आहे मी काही करणारच नाही, असं म्हणत रघु आता आजीला एक हिंट देऊन जातो। आजीच्या लक्षात काही येत नाही, पण भूमी मात्र हुशार असते। तिला माहिती असतं की आत्तापर्यंत रघु काकांनीच आपल्याला जी मदत केली तीच मदत होती, त्यामुळे रघु काका असं काही करणार नाहीत, पण हे सगळं कुणी घडवून आणलं असेल हे तिला माहीत नसतं। मग आता इकडे पौर्णिमाने ही कारस्थानं केलेली असतात, या सगळ्यात पौर्णिमा अचूक अडकणार असते। रघु काका हात जोडतो आणि म्हणतो, आजी तुम्हाला मी एकच सांगू इच्छितो की मी हे काही केलेलं नाहीये, याउपर तुमची इच्छा। आणि रघु बॅग घेऊन निघतो। रागिणीला वाटतं हा विषय संपलेला आहे आणि भूमी आता मान्य करेल की खरंच रघुने हे केलंय, पण मान्य करेल तर ती भूमी कसली? भूमी आकाशला शांत करते। आकाशला सोडून जात असताना रघु काकांना जितकं वाईट वाटतं तितकंच वाईट आकाशला सुद्धा वाटत असतं। आकाश जोराजोरात रडत असतो, रघु काका नका ना जाऊ। पण रघु काका आता आपला झालेला अपमान सहन करत नाहीत, ते निघून जातात। मग आता रूम मध्ये आल्यावरती रागिणी पौर्णिमाला म्हणते, पौर्णिमा जोपर्यंत अभिजित नाही तोपर्यंत धुरा तुला सांभाळायची आहे, तुलाच आता सगळं ऐकायचं आहे, करायचं आहे, त्यामुळे आज जसं काम केलंस ना तसंच काम तू नेहमी करशील अशी मी अपेक्षा करते, असं म्हणत रागिणी आता पौर्णिमाला आपला पुढचा प्लॅन सांगत असते। रागिणी पौर्णिमाला म्हणते, हा प्लॅन तर यशस्वी झालेला, पण यापुढे आपल्याला पुढचा प्लॅन करायचा आहे। तुला सांगत नाही मी, हे बघ अभिजित जेलमध्ये असेपर्यंत या भूमीचं काम तमाम केलं पाहिजे, कारण जर ही भूमी जिवंत राहिली ना तर अभिजितला जेलमधून सोडवणं खूप कठीण जाईल आणि त्यामुळे आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि एकदा का प्रॉपर्टीच्या पेपरवरती हिच्या सह्या घेतल्या ना की हिची बोलवण कळायला पाहिजे, असं म्हणत आता ती पौर्णिमासोबत बोलत असते। पौर्णिमा म्हणते, हो पण रघु काकांच्या खोलीत गोळ्या ठेवलाय हे तर ती शोधून काढणार नाही ना? रागिणी म्हणते, तिच्या जन्मात हे शक्य नाहीये, प्लॅनच माझा असा आहे। आणि नेमकी भूमी येते। भूमी म्हणते, आत्या, आणि भूमी समोर आलेली रागिणीने पाहिलेली असते। आता रागिणी घाबरते, हिने काय ऐकलंय, पण भूमीने काहीच ऐकलं नाही असंच भूमी दाखवते। भूमी सांगते, आत्या तुम्ही येताय ना खाली जेवायला? याच्यावरती रागिणी म्हणते, हो पण मला ना रघुचं खूपच आश्चर्य वाटतंय, रघु असं कसं वागू शकतो? आता मात्र भूमीला थोडा संशय यायला लागतो की काहीतरी गडबड आहे। रघु काका असं निश्चित वागणार नाहीत, तरी सुद्धा आत्या त्यांच्यावरती विश्वास का नाही बरे? कारण आत्या इतके वर्ष रघु काकांना ओळखतायत तरी सुद्धा त्यांच्यावरती विश्वास ठेवायला का तयार नाहीत? आता इकडे भूमीच्या मनामध्ये खूप संभ्रम पडलेला असतो। इकडे रागिणी रडायला लागते आणि म्हणते, भूमी अगं रघु गेला, आता आपल्या आकाशची काळजी कोण घेणार? आपल्या आकाशची काळजी घेण्यासाठी कोणीतरी नवीन माणूस बघायला पाहिजे, असं म्हणत रागिणी आता मोठा डाव साधते। तिच्याच हक्काचा, तिच्याच गोटामधला, तिचंच सगळं ऐकणारा, कटकारस्थानामध्ये साथ देणारा एखादी व्यक्ती घरात आणून पुन्हा भूमीच्या डोक्यावरती नाचवायचा तिचा विचार असतो। इकडे मात्र भूमीला ते मान्य नसतं। भूमीला पौर्णिमावरती 100% डाऊट असतो। अजूनही रागिणीवरती डाऊट नसला तरी तिला पौर्णिमावरती डाऊट असतो, कारण पौर्णिमाला तिने त्याच वेळेला रघु काकांच्या सर्वंट क्वार्टरमध्ये राहताना पाहिलेलं असतं। त्यामुळे भूमी म्हणते, पौर्णिमा मी सकाळी आकाशसोबत आंधळी कोशिंबीर खेळत होते, त्यावेळेला तू रघु काकांच्या रूममध्ये गेली होतीस का? मी पाहिलं साधारण तुला। पौर्णिमा म्हणते,
भूमिताई, तू आता माझ्यावरती संशय घेणार का? सगळं मॅटर सॉल्व्ह झालाय ना रघुकाकांच्या खोलीत, तुला गोळ्या सापडल्या, मग त्या प्रकरणात मला अडकवतेस का? म्हणजे अभिजित जेलमध्ये आहे तर आता मला जेलमध्ये पाठवायला निघालीस का? याच्यावरती भूमी म्हणते, मी कुठे काय बोलले, मी तुला फक्त इतकंच म्हटलं की तू रघुकाकांच्या सर्वंट क्वार्टरमध्ये का गेली होतीस. याच्यावरती पौर्णिमा सांगते, काही नाही, आईंनी बोलवलं होतं त्याला साफसफाई करायला, असं म्हणत पौर्णिमा एक वाक्य बोलते आणि भूमी गप्प बसते. म्हणजे आत्यांनी बोलवायला पाठवलं हे ही आत्यांच्या समोरच सांगते, म्हणजे हे खरं असणार हे भूमीला समजतं. भूमी म्हणते, ठीक आहे ना, मी फक्त तुला विचारलं. आणि मग भूमी विचार करायला लागते, काहीतरी गडबड आहे. रघुकाकांच्या रूममध्ये गोळ्या सापडणं, त्याच वेळेला पौर्णिमाने तिकडे जाणं, हे सगळं गडबडीचं आहे. आणि आत्ता मी आले तेव्हा पण पौर्णिमा बोलता बोलता थबकली आणि आत्या पण थबकल्या. नक्की काय आहे सत्य, असा विचार करत पौर्णिमा आता काहीतरी लपवते हे भूमीच्या लक्षात येतं. पण आत्ता काही बोलण्यात अर्थ नाहीये. तिला रघुकाकांचे शब्द आठवत असतात. मालकीणबाई, तुम्हाला माहिती आहे की मी आकाश बाबांच्या विरुद्ध काही करू शकत नाही, पण आता मी इथे थांबणार नाही, असं म्हणत जे रघुकाकांनी इशारा दिलेला असतो आणि याच्या आधी सुद्धा रागिणीबद्दल असलेला रघुकाकांचा राग हा सगळा भूमीला आठवतो. रघुकाकांनी सांगितलेलं आठवतं की तुम्ही सावध राहा, घरच्यांवरती विश्वास ठेवू नका, आकाश बाबांची काळजी घ्या. हे वाक्य आता आठवत असतानाच भूमी विचार करते, काही गडबड आहे, मला या सगळ्याचा शोध घ्यायला पाहिजे. आणि कसल्या पेपरबद्दल बोलत होत्या आत्या? आणि भूमी आता रागिणीच्या रूममध्ये पेपर कसले आहेत हे पाहण्यासाठी जाते. आता तिचा संशयाची सुई रागिणीकडे वळवलेली असते. त्यामुळे भूमीच्या डोक्यात येतं, आता काहीही झालं तरी सुद्धा मला रागिणी आत्याच्या रूमची झडती घ्यायलाच पाहिजे, असा विचार करत भूमी आता रागिणीच्या रूमची झडती घेण्यासाठी सज्ज होते. रागिणीच्या रूमची झडती रात्री भूमी घेते. दुसऱ्या दिवशी पेपर हातात घेऊन ती आता रागिणीच्या समोर येते आणि म्हणते, आत्या, हे पेपर मला तुमच्या रूममध्ये सापडले, मला दुसरं कोणालाही काही सांगायचं नाहीये, हे पेपर कसले आहेत ते मी वाचलेत, कसले आहेत हे पेपर? आता रागिणी हदरते. प्रॉपर्टीचे पेपर असतात ज्याच्यावरती भूमीच्या सह्या घ्यायच्या असतात, सगळी प्रॉपर्टी भूमीच्या नावावरची आपल्या नावावरती करून घ्यायची असते. रागिणीला आता भूमी सांगते, आत्या, मी सगळं वाचलंय, आता हे तुम्ही का केलं एवढंच मला फक्त सांगायचं आहे. रागिणी म्हणते, का? तुला सांगायला मी बांधील नाहीये, हे काही नाहीये. रागिणीला आता मात्र काय बोलावं कळत नसतं. भूमी म्हणते, आत्या, आता सारवं करण्यात काही अर्थ नाही, मी काल तुमचं बोलणं ऐकलं होतं, कसले तरी पेपरवरती सही माझी, मग ह्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती माझी सही घेण्याची तुम्हाला का गरज पडली? रागिणी म्हणते, भूमी, स्वतःला जास्त हुशार समजू नको, तू माझ्यावरती संशय घेतेस. भूमी म्हणते, आत्या, मग या सगळ्याचं एक्सप्लेनेशन द्या. आता रागिणी ते पेपर फाडायला निघते, कारण ही भूमी सगळ्या चार चौकात गेली तर सगळ्यांसमोर आपलं भांडं येईल आणि आपल्याच बोलण्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही. मग रागिणी टराटरा ते पेपर फाडून टाकते. भूमी समोर बघत असते आणि आता ती काहीच करू शकत नसते. रागिणीने पेपर फाडलेले असतात. रागिणीचं आणि पौर्णिमाचं बोलणं ऐकल्यामुळे भूमीला भयानक उलगडा झालेला असतो. भूमीला मारण्याचा प्लॅन रागिणीला भारी तर पडलेला असतो, पण पेपर फाडल्यामुळे भूमीच्या हातामध्ये पुरावे नसतात. आता भूमी हे पुरावे पुन्हा कशी गोळा करणार? कारण भूमीला रागिणीचं कारस्थान कळालेलं आहे, पौर्णिमाचं कारस्थान कळालेलं आहे, पण पुरावा नसल्यामुळे भूमी ते कुणासमोर बोलू शकत नाहीये. आता भूमी पुरावा कसा गोळा करणार, आजी राजाकाकांना कसं दाखवणार, हे पाहणं रंजक ठरणार.